90 मिनिटाचं अल्टिमेटम दिलं तर $1 ट्रिलियन जवळपास व्हॅल्युएशन असलेल्या कंपनीला अँथ्रॉपिकला US गव्हर्नमेंटनं की 90 मिनिटामध्ये तुमचे 2 मॉडेल्स डाऊन करा, फेबल 5 आणि मिथोस 5. कशामुळे? तर त्यांना अशी भीती आहे की नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू येणार आहे, असं त्यांचं म्हणणं. बघा, 90 मिनिटामध्ये त्यांना डायरेक्ट त्यांचे 2 मॉडेल्स डाऊन करावं लागले आणि हे ऑफिशियल स्टेटमेंट आहे अँथ्रॉपिकचं. फेबल 5 आणि मिथोस 5 त्यांनी अप केले, जसे की AIचे मॉडेल्स आहेत अँथ्रॉपिकचे, म्हणजे आपलं क्लॉडचे आहेत, क्लॉड सोननेट वगैरे, आणि जेमिनीचे पण आहेत, जे जे लार्ज लँग्वेज मॉडेल्स आहेत. त्यातले त्यांनी हे नवीन 2 टाकले, फेबल 5 आणि मिथोस 5, आणि लगेचच्या लगेच US गव्हर्नमेंटनं तर त्याला डाऊन करायला लावलं. 90 मिनिटाचा अल्टिमेटम दिलं होतं बघा मग. आणि ते अप किती वेळ होते? तर फक्त 72 तास होते. तर मॅटर पूर्ण झाला आहे असा की आता काही जण म्हणत आहे की ॲमेझॉननं हे करायला लावलं आहे. तर याच्यात की ॲमेझॉननं $8 बिलियन इन्व्हेस्टमेंट केली ती, बरोबर आहे. आणि मग त्यांनी काय केलं? जेल ब्रेक केलं ॲमेझॉनचे रिसर्चर्सनं. म्हणजे काय केलं की समजा एक AIचा मॉडेल आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल आहे, जसं की या केसमध्ये फॅबल 5. त्यांनी काय केलं की फॅबल 5चे जेवढ्या सिक्युरिटी वगैरे आहेत, की त्यांना काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कुठला डेटा प्रोव्हाइड केला पाहिजे, कशा प्रकारे त्याचा चुकीच्या प्रकारे वापर होऊ शकतं आहे, असं सर्व ॲमेझॉनच्या रिसर्च टीमनं, बघा म्हणजे ॲमेझॉननंच इन्व्हेस्टमेंट केली आहे कशामध्ये? अँथ्रॉपिकमध्ये, त्यांना मॉडेल डेव्हलप करण्यासाठी. आणि आता त्यांनीच त्यांच्याच ते ज्याच्यात इन्व्हेस्टेड आहे त्याच कंपनीच्या मॉडेलला जेल ब्रेक केलं, म्हणजे त्याच्या रिसर्च केला एक इंडिपेंडंट वेगळा. आणि त्यांनीच काय केलं आहे पुन्हा, की US गव्हर्नमेंटला कळवलं की हे असा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही हे करा की याच्यावर ॲक्शन घ्या आणि त्यांना थांबवा. आणि मग US गव्हर्नमेंटनं तर ॲमेझॉननं कुणाला कळवलं? अँडी जेसीला, ते US गव्हर्नमेंटचं व्हाईट हाऊस रिप्रेझेंटेटिव्ह अँडी जेसीला. आणि मग त्यांनी 90 मिनिटाचा अल्टिमेटम देऊन ते डाऊन केलेले. आणि जर पूर्ण स्टोरी असेल ती वैभव सिसिनिटीने सांगितली आहे की झालं कसं, की मॉडेल 72 तास लाईव्ह होतं. तर हे मॉडेलनं काय काय केलं, काय काय करू शकलं असतं, की स्ट्राईप एक नाही का पेमेंट गेटवेची एक इंटरनॅशनल कंपनी आहे, जसं की आपल्या इकडे रेझर पे आहे, तसं फोनपे किंवा पेटीएम असं नाही, ते तर UPI बेस्ड एक सर्व्हिसेस आहेत. तर स्ट्राईप हे कसं आहे की जेव्हा तुम्ही बिझनेस पेमेंट वगैरे करता किंवा तुम्हाला इंटरनॅशनल पेमेंट करायचं आहे, त्यावेळेमध्ये स्ट्राईप किंवा रेझर पे असे ॲप यूज होतात. ते इंडियामध्ये फेमस आहे रेझर पे, इंटरनॅशनल मार्केटमध्ये फेमस आहे स्ट्राईप. तर स्ट्राईपचं 50 मिलियन लाईन, म्हणजे 50 मिलियन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, तसे 50 मिलियन लाईव्हचा कोड बेस त्यानं मूव्ह केला, म्हणे मायग्रेट केला. हे तरी मला शक्य नाही वाटत आहे असं, की हे करू शकते एवढ्या 72 तासामध्येच. थोडंसं एक्झॅजरेशन झालेलं आहे असं वाटतं. त्यानं माइनक्राफ्ट जे गेम आहे, यूट्यूबला वगैरे खूप व्हिडिओ येतात त्याच्याबद्दल, तर तो पण बनवला त्यानं. पोकेमॉन फायर रेड युझिंग ओनली रॉ स्क्रीनशॉट, एवढं काय ते केपेबल होतं. आणि त्याला डाऊन करायला लावलं US गव्हर्नमेंटनं. आणि त्याच्यावर मग आता काही लोकांच्या नाही का हे येत आहेत, प्रतिक्रिया येत आहेत, की आपला स्वतःचाच असला पाहिजे. जसं की आता हे तेजस्वी सूर्या, आय थिंक हे बँगलोरचे खासदार आहेत. तर यांचं म्हणणं आहे की USनं सस्पेंड केलं, बरोबर, त्यांच्या देशातलं ते काय बी करू शकतात, पण हे सिव्हिलायझेशनल वेट अँड जिओ स्ट्रॅटेजिक पोझिशन विथ इट्स ओन युनिक सिक्युरिटी चॅलेंजेस, देर इज सिम्पली नो अल्टरनेटिव्ह टू बिल्डिंग. ठीक आहे, स्वतःचं सोवेरियन, म्हणजे आपलं स्वतःचं AI कॅपॅबिलिटीज बनवायच्या, जसे की आपल्याला अगोदर USने नाही का प्रपल्शन इंजिन्स वगैरे, रॉकेट वगैरे लॉन्च करण्यासाठी टेक्नॉलॉजी नव्हती दिली, तर आपण स्वतःचीच बनवली ना. आज अमेरिकेचे पण रॉकेट कधीमधी स्पेसमध्ये पाठवता येतं. त्या प्रकारचं काम करण्याचे असे काही आता जे वरच्या लेवलला थिंकर्स वगैरे आहेत ते विचार करताय असं. तर तुम्हाला काय वाटतं की भारतामध्ये फक्त चर्चाच होत राहतात, की स्वतःचं सोशल मीडिया असलं पाहिजे, स्वतःचे AI असलं पाहिजे, स्वतःचे नाही का इंजिन असली पाहिजे, जसे की
जे एरोप्लेनचे वगैरे फायटर जेट्सचे वगैरे जे इंजिन असतात, जेट इंजिन वगैरे, ते आत्तासुद्धा भारतामध्ये बनत नाहीत. भारताकडे ती टेक्नॉलॉजी पण नाही. तर याच्यावर तुम्हाला काय वाटतं की आपण फक्त गप्पाच हाणतो, बनवायचं तर काय आपल्याच्यानं होईना. तर तुमचा काय याच्यावर विचार आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.